मंडळी, धुरंधर पिक्चर मध्ये ज्या प्रकारे जखमी दुश्मनाला भर चौकात आणून सर्वांसमोर मारलं जातं आणि त्याच्या कापलेल्या मुंडक्यासोबत फुटबॉल खेळला जातो आणि या लेवलची हिंसा करून दहशत निर्माण केली जाते किंवा आपणच त्या इलाक्याचे खरे मालक आहोत असा मेसेज दिला जातो, तोच प्रकार त्याच भागात पुन्हा घडताना दिसतोय. फक्त यावेळी हे भांडण दोन गुंडांमध्ये नसून पाकिस्तानची आर्मी आणि बलुचिस्तानच्या सामान्य लोकांमध्ये सुरू आहे. कालच या हिंसेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात पाकिस्तानी आर्मीच्या ट्रकच्या बोनेटवर एका लहान मुलीचा मृतदेह दिसून आलाय. त्यामुळे आता ही हिंसा नेमकं कोण घडवून आणतंय, का घडवली जाते आणि याचे काय परिणाम होतील हे जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, 14 जुलै रोजी एक पत्र जगभर व्हायरल झालेलं होतं, ज्यात पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताने स्वतःला रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान असं स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्याचा दावा केलेला होता. पण हीच गोष्ट पाकिस्तानला मान्य नाही आहे. पाकिस्तानी सैन्य गेल्या कित्येक वर्षांपासून बलुचिस्तानच्या नागरिकांचं शोषण करत आहे. त्यामुळे बलुचिस्तानची स्वतंत्र राष्ट्र करण्याची जुनीच मागणी आहे, परंतु पाकिस्तान सरकार त्यांना स्वतंत्र होऊ देत नाही आहे. बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित करताच पाकिस्तानने त्या भागात लष्करी कारवाई अजूनच तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या लष्कर शहा मुल्ला असीम मुनीरच्या आदेशावरून पाकिस्तानचं सैन्य बलुचिस्तान पासून पाकिस्तान व्याप्त काश्मीरपर्यंत प्रचंड धुमाकूळ घालत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईत गेल्या 48 तासात 40 लोकांची हत्या करण्यात आली आहे. यावर आता संयुक्त राष्ट्रांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. त्यातच काल एका सैन्याने एका निष्पाप मुलीला गोळ्या घातल्या. त्यानंतर तिचा मृतदेह एका लष्करी वाहनाच्या बोनेटवर ठेवून बलुचिस्तानच्या रस्त्यांवरून त्याची धिंड काढली. त्यानंतर हा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकण्यात आला. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा तापा बलुचिस्तानच्या नागरी वसाहतींमधून फिरत होता आणि सामान्य लोक त्या मुलीचा मृतदेह गाडीवरून उतरवण्यासाठी गयावया करत होते. मंडळी, 5 जुलैपासून सुरू केलेल्या या दहशतवाद विरोधी मोहिमेच्या नावाखाली मुनीरच्या पाकिस्तानी सैन्यानं तब्बल 88 बलूच लोकांची हत्या केली आहे आणि त्यात बलूच नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलाय. लहान मुले आणि तरुणांचं अपहरण करून त्यांना बेपत्ता केलं जातंय आणि मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केली जाते. म्हणजे त्यासोबत पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पाक आर्मीचा निषेध म्हणून मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चावर पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्सनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात 40 जण ठार आणि 200हून अधिक जण जखमी झाले. त्यानंतर पीओके मध्ये अशांतता पसरली असून हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचलंय. संयुक्त राष्ट्रांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून जीएसी नेत्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे. त्यासोबत जीएसीने पाकिस्तानवर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करत संयुक्त राष्ट्रांकडे अपील केलं होतं. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी पाकिस्तानला संयम बाळगण्याचं, इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचं आणि शांततापूर्ण सभा घेण्याच्या अधिकाराचा आदर करण्याचं आवाहन केलंय. महागाई, वीज पुरवठा खंडित करणे आणि हक्कांसाठीच्या आंदोलनादरम्यान पाकिस्तानने आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मानवाधिकार संघटनांनी पाकिस्तानवर आक्षेप घेतला होता. या भागात गेल्या 53 दिवसात 100हून अधिक मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत, ज्यात गेल्या फक्त 48 तासात 40 मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. बलुचिस्तानच्या अटक केलेल्या नेत्यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ द्यावी अशी मागणी जीएसीच्या या संघटनेनं केली आहे. तसेच इस्लामिक देशांच्या OIC या संघटनेला तात्काळ हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं होतं. जेएसीने OIC आणि संयुक्त राष्ट्रांना पाठवलेल्या पत्रात पाकिस्तानी लष्कराने लादलेल्या निर्बंधांचं सविस्तर वर्णन केलंय आणि लोकशाही पुन्हा स्थापित करण्याची मागणी केली आहे. बलुचिस्तानच्या सामान्य नागरिकांच्या मागण्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेनं पाकिस्तानला सुनावलं खरं, परंतु पाकिस्तानने आम्ही फक्त दहशतवाद विरोधी कारवाई करत आहोत असं उत्तर दिलंय. मंडळी, बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा म्हणजे जवळपास 44% भाग आहे, परंतु लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात लहान प्रांत आहे. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर कलात या बलूच रियासतने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता, परंतु मार्च 1948 मध्ये पाकिस्तानी सैन्यानं दबाव आणून बलुचिस्तानचे पाकिस्तानमध्ये विलिनीकरण केले. तेव्हापासूनच बलोच जनतेमध्ये या विरोधात तीव्र असंतोष आहे. सोबतच बलुचिस्तानमध्ये नॅचरल गॅस, तांबे, सोने आणि कोळशाचं प्रचंड साठे आहेत. बलूच लोकांचा असा आरोप आहे की संसाधनांचा वापर पाकिस्तानचा पंजाब प्रांत स्वतःच्या फायद्यासाठी करतो आणि बलुचिस्तानचे नागरिक अत्यंत गरिबीत जगतात. तसेच चीनच्या मदतीने विकसित केले जात असलेले
ग्वादर बंदर बलुचिस्तानमध्येच आहे. त्यानंतर बलोच राष्ट्रवादी संघटनांचा असा आरोप आहे की या चायनाच्या सिपेक प्रकल्पांसाठी बलुचांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत आणि चीनी नागरिकांना प्राधान्य देऊन स्थानिकांना रोजगारापासून वंचित ठेवलं जात आहे. म्हणूनच याविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बलुच तरुण, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि विद्यार्थ्यांचे पाकिस्तानी सैन्याकडून अपहरण करून त्यांना बेपत्ता केलं जात आहे, असा गंभीर आरोप पाकिस्तानवर करण्यात आलाय. म्हणजे हजारो बलोच नागरिक बेपत्ता आहेत किंवा अनेकदा त्यांचे थेट मृतदेह सापडतात. त्यामुळेच बलोच लिबरेशन आर्मी आणि बलोच लिबरेशन फ्रंट यासारख्या फुटीरतावादी संघटना पाकिस्तानी लष्कर, सरकारी इमारती, चीनी नागरिक आणि सिपेकच्या प्रकल्पांवर सतत गनिमी काव्यानं हल्ले करत असतात. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्यानं या भागात अतिशय कडक लष्करी कारवाया आणि कर्फ्यू लागू केलेत. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर धरपकड आणि शोध मोहीम सुरू आहे. त्यातच बलोच फुटीरतावाद्यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्यानं पाकिस्तानने या लष्करी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढून हिंसेचं टोक गाठलंय. आता याचे भविष्यात काय परिणाम होतील आणि हिंसा कधी थांबेल याची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतीलच. पण पाकिस्तानी लष्कराच्या या हिंसक कृत्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपला विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.